ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आज सारथी संस्थेसंदर्भात राज्य सरकारने एक बैठक आयोजित केलेली आहे, पण या बैठकीमध्ये मानपमान नाट्य पाहायला मिळालं। सारथीच्या आजच्या बैठकीत कमालीचा गोंधळ झाला। संभाजीराजे छत्रपती यांना तिसऱ्या रांगेत बसवलं गेल्यामुळे समन्वयक नाराज झाले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला, परंतु गोंधळ झालेला आहे या बैठकीमध्ये असं कळतंय। मी बाहेर जाऊ का? आम्हाला पण विचारतील ना, तुम्ही कशाला छत्रपती बरोबर गेले होते, खाली बसवायला गेले होते का? बाहेर काय तोंड द्यायचं आम्ही लोकांना? ऑलरेडी लोक लोक आम्हाला काय बोलणार? वीरेंद्रराव बाहेर एक माणूस तोंड काढून देणार नाही, छत्रपती खाली बसले तर आपल्या मी बाहेर जाऊ का? आम्हाला पण विचारतील ना, तुम्ही कशाला छत्रपती बरोबर गेले होते, खाली बसवायला गेले होते का? बाहेर काय तोंड द्यायचं आम्ही लोकांना? ऑलरेडी लोक लोक आम्हाला काय बोलणार? वीरेंद्रराव बाहेर एक माणूस तोंड काढून देणार नाही, छत्रपती खाली बसले तर आपल्या मी बाहेर जाऊ का? आम्हाला पण विचारतील ना, तुम्ही कशाला छत्रपती बरोबर गेले होते, खाली बसवायला वैभव परब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। वैभव, नेमकं इथे काय घडलं? लोक आम्हाला काय बोलणार? वीरेंद्रराव बाहेर एक माणूस तोंड काढून देणार. ज्ञानदा, तुला मी पहिला मंत्रालयातला हा परिसर दाखवतो, म्हणजे आपल्या लक्षात येईल की नेमकं या ठिकाणी काय घडलं। मी मंत्रालयातल्या 6व्या मजल्यावर उभा आहे आणि या ठिकाणी जुन्या बिल्डिंगमध्ये एक परिषद हॉल आहे। ज्या परिषद हॉलमध्ये ही बैठक चालू आहे। आपल्याला हे सगळे सिक्युरिटी दिसत आहेत, पण आपण जर आतमध्ये आणखीन बघितलं तर खाली आसन व्यवस्था आहे आणि वरती मंच ठेवण्यात आलेला आहे, ज्या मंचावर स्वतः अजित पवार बसलेले आहेत आणि छत्रपती संभाजीराजे हे या बैठकीला आल्यानंतर ते तिसऱ्या रो मध्ये बसले होते। परंतु याच बैठकीला ज्ञानदा मराठा समाजाचे समन्वयक समितीचे देखील काही सदस्य या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ज्या वेळेला छत्रपती तिसऱ्या रांगेत बसलेत असं जेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलं, त्यावेळेला त्या सगळ्या मराठा समाजाच्या समन्वयकांनी थोडासा गोंधळ घातला। कारण का जर आपण छत्रपती म्हणून या तिसऱ्या रांगेत बसत असाल तर आम्ही बाहेर लोकांना काय तोंड दाखवायचं, अशा प्रकारचा सवाल छत्रपतींना विचारण्यात आला आणि छत्रपतींना विनंती केली की आपण या ठिकाणी न बसता थेट मंचावर बसावं, जेणेकरून कुठलाही वाद होणार नाही। आपला तो मान आहे, सन्मान आहे। परंतु यावेळेला छत्रपतींनी अतिशय विनम्रतेची भूमिका घेतलेली आहे। मी या बैठकीला एक सदस्य म्हणून आलेलो आहे, मी कुठला मान सहन करण्यासाठी आलेलो नाहीये। तर या बैठकीत आपल्याला सारथी जे संस्था आहे त्यावर तोडगा काढायचे अशी समंजस भूमिका त्यांनी घेतली आणि समन्वयकांना शांत केलेलं आहे। मी पुन्हा एकदा या हॉलची दृश्य दाखवतो ज्ञानदा। जर आपल्याला दिसत असेल तिथे आसन व्यवस्था दिसते आहे आणि आसन व्यवस्थेच्या बरोबर समोर एक मंच ठेवण्यात आलेला आहे, ज्या मंचावर हे सगळे ज्यांनी ही बैठक आयोजित केलेली आहे ते आहेत। आणि या बैठकीमध्ये ज्या वेळेला छत्रपती संभाजीराजेंना तिसऱ्या रांगेत बसवलं होतं, त्यामुळे हा गोंधळ झालेला आहे। तुर्तास बैठक सुरळीत चाललेली आहे। व्यासपीठावरती स्थान का दिलं नाही हा प्रमुख मुद्दा होता। यानंतर हा सगळा वाद शांत कसा झाला आणि सध्या बैठकीची काय स्थिती? नाही, बैठक आता अतिशय सुरळीतपणे पार पडते आहे आणि हा वाद शांत होण्यामागे स्वतः छत्रपतींनीच सगळ्यांना शांत केलेलं आहे की कुठलंही मानपमानाचं नाट्य इथे करू नका। आपल्याला सारथी संस्थेसाठी आपण एकत्र आलेलो आहोत। मला या बैठकीला विशेष आमंत्रित करण्यात आलेलं आहे, त्यामुळे मी या ठिकाणी सदस्य म्हणूनच बसलेलो आहोत आणि कुठल्याही प्रकारचं तुम्ही या ठिकाणी वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करू नका। परंतु जे कार्यकर्ते होते मराठा समाजाचे, जे समन्वय समितीची लोक आलेले आहेत, प्रतिनिधी आलेले आहेत, त्यांनी कुठेतरी थोडासा एक वेगळा मुद्दा उचलला। कारण का आपण छत्रपती म्हणून आपल्याला मानलं जातं आणि अशा वेळेला आपण तिसऱ्या रांगेत बसणं हे काही योग्य दिसत नाही। परंतु स्वतः छत्रपती संभाजीराजेंनी समंजसाची भूमिका घेतलेली आहे आणि लोकांना शांत करून आता सध्या बैठक आहे ती अतिशय सुरळीत सुरू आहे। ज्ञानदा, वैभव, जे व्यासपीठ होतं त्या व्यासपीठावरती नेमकं कोण कोण उपस्थित होतं? अजित पवार तर तिथे होते, त्या व्यासपीठावर आणखी कुणाकुणाला स्थान होतं? व्यासपीठावर अजित पवारच उपस्थित असल्याची माहिती मिळते। त्याचबरोबर मंत्री विजय वडेट्टीवार देखील आहेत आणि काही महत्त्वाचे जे उच्च अधिकारी आहेत ते या व्यासपीठावर आहेत आणि जे खाली चेअरवर बसलेले लोक आहेत
त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे सारथी संदर्भातलं, सारथी संदर्भात काय नेमक्या उपाययोजना करायला पाहिजे, निधीची तरतूद कशी केली पाहिजे, या संदर्भात वेगवेगळ्या संघटना आणि वेगवेगळे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना विशेष आमंत्रित केले गेलेलं आहे. ती सगळी लोक आहेत ती त्या चेअरवर बसलेली आहेत आणि मंच वेगळा आहे, त्यामुळे हा थोडासा वाद निर्माण झाला होता. परंतु आता सध्या बैठक सुरळीत सुरू आहे. ज्ञानदा, या बैठकीत प्रमुख कोणकोणते मुद्दे चर्चेसाठी येणार आहेत? सारथीच्या अनुषंगाने ही बैठक आहे, पण अजेंड्यावरती महत्वाचे मुद्दे कोणकोणते आहेत? महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो आर्थिक निधीचा. जर आपण काल विजय वडेट्टीवारांचं जर वक्तव्य पाहिलं तर सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही, अशा प्रकारचं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं होतं. आणि खास करून सारथी संस्थेला निधीच नसल्यामुळे काम करायचं कसं असा सवाल आहे तो विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला होता. आणि त्याच अनुषंगानं अर्थमंत्री म्हणून ही बैठक आहे ती अजित पवार यांच्यासोबत आयोजित करण्यात आलेली आहे. आणि या बैठकीमधून सारथी संस्थेला आगामी काळात जे मराठा समाजाचे विद्यार्थी आहेत, मुलं आहेत, त्यांना कशा प्रकारे निधी देण्यात येईल, अधिकाधिक निधी पुरवला जाईल, या संदर्भात या उपाययोजना करण्यासाठी ही बैठक आहे. आणि थोडंसं थांबवते कारण या बैठकीतली काही ताजी आणि नवी दृश्य आपल्याकडे आली आहेत, ती दृश्य आपण खाली बसून खुशाल बसून राहण्याचं मी मराठा समाजात मला प्रश्न सोडवायचे का प्रश्न वाढवायचे तुम्ही आवाज वाढवू एक मिनिट म्हटलो का? खाली बसून खुशाल बसून राहण्याचं मी मराठा समाजात मला प्रश्न सोडवायचे का प्रश्न वाढवायचे तुम्ही आवाज वाढवू एक मिनिट म्हटलो का? खाली बसून खुशाल बसून राहण्याचं मी मराठा समाजात मला प्रश्न सोडवायचे का प्रश्न वाढवायचे तुम्ही आवाज वाढवू एक मिनिट म्हटलो का? खाली बसून खुशाल बसून राहण्याचं मी मराठा समाजात मला प्रश्न सोडवायचे का प्रश्न वाढवायचे तुम्ही आवाज वाढवू एक मिनिट म्हटलो का? खाली बसून खुशाल बसून राहण्याचं ही वादावादी किंवा हा सगळा गोंधळ जेव्हा सुरू झाला तेव्हा त्या सगळ्या समन्वयकांना अजित पवारांनी प्रश्न विचारला की तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत की प्रश्न आणखी वाढवायचे आहेत. या सगळ्यामध्ये सामंजस्याची भूमिका घेतली ती संभाजीराजे छत्रपती यांनी. वैभव परब आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. वैभव, खरं तर अजित पवारांनी संभाजीराजेंना फोन केलेला होता आणि त्यांना सांगितलं होतं की या बैठकीसाठी तुम्ही उपस्थित असावं. अजित पवारांकडनं इथे काही मध्यस्थीचा प्रयत्न झाला का? कारण त्यांच्याकडनं असं ऐकू येतंय की प्रश्न सोडवायचे आहेत की प्रश्न वाढवायचे आहेत. त्यांनी कशी समजूत घातली? नक्कीच, आणि हे वाक्य आहेत अतिशय महत्त्वाचं आहे कारण का ही जी बैठक बोलवली आहे ती स्वतः अजित पवारांनी आयोजित केलेली आहे. कारण का गेल्या काही दिवसांपासून सारथी संस्थेबाबत वेगवेगळे गैरसमज निर्माण झाले होते आणि त्याच अनुषंगाने आहे ते विजय वडेट्टीवार यांच्याशी बातचीत केली आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना देखील या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं. आणि त्या दृष्टीनं जर आपण बघितलं तर बैठक आहे ती सुरळीत सुरू आहे. आणि तू जसं म्हणालीस की अजित पवार असतील किंवा छत्रपती संभाजीराजे असतील या दोघांच्याही समंजसपणे ही बैठक आहे, कुठलाही गोंधळ झाला नाही. परंतु ज्या वेळेला ज्ञानाचा गोंधळ झाला त्याच वेळेला या ठिकाणी ताबडतोब मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा बोलवण्यात आला. आपण जर दृश्य पाहिली तर या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय की मोठ्या प्रमाणात
पोलीस आहेत त्यांचा बंदोबस्त या सभागृहाबाहेर लावण्यात आला, कारण का अशा मोठ्या बैठकीला समन्वय समितीने जर गोंधळ घातला असता किंवा हा जर वाद आणखीन वाढला असता तर कदाचित वेगळे परिणाम आपल्याला पाहायला मिळाले असते, कारण का स्वतः उपमुख्यमंत्री आतमध्ये आहेत, मंत्री विजय वडेट्टीवार आहेत आणि खासदार छत्रपती संभाजीराजे देखील आहेत आणि ही जी बैठक आहे ही तोडगा काढण्यासाठी आहे, कुठलेही वाद करण्यासाठी नाही आहे। त्यामुळे अशा प्रकारची अजित पवार यांनी समजूत काढल्यानंतर आणि स्वतः छत्रपती संभाजीराजेंनी समन्वयकांना विनंती केल्याबद्दल वाद थांबलेला आहे, परंतु त्याच वेळेला आता आणखीन काही वाद होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून सगळ्या आता जे खबरदारी कार्यकर्ते घेतली जाते। आहेत वैभव, अगदी शेवटचा आणि अगदी छोटा प्रश्न थोडक्यात सांगशील की ज्या बसण्याच्या जागेवरनं हा सगळा वाद सुरू झाला, सध्या संभाजीराजे छत्रपती कुठे बसलेले आहेत? ते अजूनही त्यांच्या आसनावरतीच आहेत का त्यांना व्यासपीठावरती स्थान दिलं गेलं? त्यांना व्यासपीठावर बोलवलं होतं, परंतु त्यांनी सांगितलं की मी या ठिकाणी निमंत्रित आहे, मी जरी खासदार छत्रपती असलो तरी मी या बैठकीसाठी निमंत्रित आहे, त्यामुळे माझी जी जागा आहे त्याच जागेवर मी बसणार आहे, कारण का मला थेट प्रश्न आहेत ते मंत्र्यांना अर्थमंत्र्यांना विचारायचे। जर मी व्यासपीठावर बसलो तर माझी भूमिका वेगळी होईल, मला मानअपमानाच्या नाट्यात अडकवू नका, अशा प्रकारची विनंती आहे ती त्यांना केलेली आहे। त्यामुळे सध्या खासदार छत्रपती संभाजीराजे ते आपल्या ज्या जागेवर होते त्याच जागेवर बसलेले पाहायला मिळतात। या सगळ्या वादावरती त्यांनी समजुतीची भूमिका घेतली, मानअपमान नाट्य रंगवण्यात काही अर्थ नाही, प्रश्न सोडवणं ही आपली प्रायोरिटी, प्राथमिकता असली पाहिजे असं त्यांनी नमूद करत हा सगळा वाद मिटवण्याचा, शांत करण्याचा प्रयत्न केला। वैभव, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।